जिथे माऊली म्हणते तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तोची पाहे रूपतया. अशी ही आत्मानुभूतीची ओवी होती. त्यानंतर हे जे काही आपल्याला जाणीव आहे, ही जी जाणीव आहे, हे जे काही आपल्याला समजणं आहे, आपलं समजणं आहे, आपलं कळणं आहे, हे जे समजणं कळणं आहे यालाच जाणीव असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी दिठी हा शब्द आहे. आणि त्या जाणीवेत जे जे काही दिसतं, त्या दृष्टीने जे काही दृश्य दिसतं ते दृश्यच ती दृष्टी होऊन जाते, तो द्रष्टाच ते दृश्य होऊन जातं. तेव्हा ऐके ते आहे तोची झाला, आणि जे काही अनुभवाला आलं तोच तो अनुभवणारा होऊन जातो. अशी ही आत्मानुभूतीची ओवी आहे. तो दिठी जे पाहे तो आपणची होऊन जाये. जे काही त्याच्या दृष्टीला पडतं, जो काही त्याला अनुभव येतो, तो अनुभवच तो होऊन जातो. अनुभवच अनुभवणारा आहे त्याला समजतं, दृश्यच द्रष्टा आहे असं त्याला समजतं. आणि हे जी अनुभवे तोची पाहे रूपत ऐके ते आहे तोची झाला. आणि असं जे काही ऐकण्याचा अनुभव आला आणि तो ऐकणारा असा जो भास झाला, तो ऐकणारा आणि ऐकणे हे एकच आहे हे त्याला समजते. जसं डोळ्याने पाहणे आणि जे पाहिले जाते